आज आहे तुम्ही असंच बसलाय. जर माझं वर्ष वाया गेलं तर ह्याला फक्त तुम्ही जबाबदार असाल. सानिका, अगं मी प्रयत्न करतोय ना. तुझी आई असती तर आज मला जाब विचारली असती का? अगं मी रात्रंदिवस तुझाच विचार करतोय. लक्ष देणे या वयात नवीन कर्ज मिळवणं किती अवघड असतं माहित नाही का तुला? नेहमी तेच कारण. तुम्हाला फक्त तुमची सोय आणि ही छोटी खोली एवढंच महत्वाचं आहे. तुम्हाला असं वाटतं ना की मी बाहेर गावी गेली की तुमच्या जेवणाचं काय होणार, कोण बनवून देणार? कसं सांगू तुला, तुझ्या फी साठी मी प्रयत्न केलाय. बघितलंस, तुझी मुलगी अगदी तुझ्यासारखीच हट्टी आहे. तिच्या ऍडमिशनच्या पैशासाठी मी माझी स्कूटर विकली. आता मला 7 किलोमीटर पायी चालत जावं लागेल. असू दे, मला कितीही त्रास होऊ दे, पण माझ्या मुलीचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. अगं बाई, इतर पप्पांच्या स्कूटरची विकलेली पावती आहे वाटतं. बहुतेक माझ्या फी साठी पप्पांनी स्कूटर विकली वाटतं. मग ते कामाला कसे जातील, चालत? कारण इथून तिकडे जाण्यासाठी दुसरी कोणतीच व्यवस्था नाही. नाही, हे मी होऊ देणार नाही. मी फक्त माझा स्वार्थ पाहत होते. पप्पांचा त्याग मला दिसलाच नाही. ठीक आहे सारिका, तुझ्या कॉलेजची फी. अगं तुझ्या ऍडमिशन साठी मी माझी स्कूटर विकली. तुला मगाशीच सांगणार होतो, पण स्कूटरच्या आठवणीनं तुला एकदम भरून आलं. खूप वर्षाची साथ होती तिची. आणि हे बघ, तुझ्या पैशाच्या सोयीसाठी मी आता रात्रीचं जागाचं काम पण स्वीकारलं. त्यामुळे आता पैशाची काळजी करू नकोस. तू आजच्याच पुण्याला जा आणि ऍडमिशन घेऊन टाक. नाही बाबा, मी पुण्यात जाण्याचा विचार सोडून दिलाय. मी आपल्याच गावातल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं ठरवलं. आणि तसं पण इथं राहिले तर मला स्कॉलरशिप पण मिळेल.
तर तुला मोठी संधी होती. अगं माझं काय, मी पायी चालेन, रात्रीही काम करेन, काहीही ऍडजस्ट करेन, पण तुझं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. बाबा मला काही आठवत नाही का, जेव्हा मी 10वी पास झाले होते तेव्हा तुम्हाला किती आनंद झाला होता. तुम्ही स्वतःच्या हातातील घड्याळ विकून मला सॅक आणून दिली होती, ते पण कॉलेजला जाण्यासाठी. ते असू दे, पण हे कुठनं आणलंस? त्याचे पैसे कुठनं आले? आईने दिलेली ती अंगठी विकली मी बाबा. असं पण आई म्हणायची, वडिलांच्या कष्टात जाणीव तुला तेव्हाच होणार आहे जेव्हा तू खऱ्या अर्थाने मोठी होशील. आणि आज मला ती जाणीव झाली बाबा. बाबा मला मोठ्या शाळेत शिकायला जायचं नाहीये, मला तुमच्या या फाटलेल्या चपला शिवून तुमच्या सोबत चालायचं आहे. आणि मी त्या काकांना पण सांगून आले गॅरेजवाल्या, आमची स्कूटर परत द्या. शेवटी तीच तरी एक आठवण आहे आपली. बाळा, तू एवढी कधी मोठी झालीस कळलंच नाही. खरंच तू अगदी तुझ्या आईसारखी बोलतेस. तू अगदी तिची सावली आहेस. बरं बाबा, आता जास्त खुश होऊ नका गाडी मिळणार म्हणून. तुम्हाला एक शिक्षा देणार आहे मी. आता मला रोज कॉलेजला सोडायला आणि न्यायला येताना स्कूटर घेऊनच यायचं.